शौर्य श्रुती भाग 51. मॅडम, कोणीतरी आलंय, दार वाजवतंय. दार उघडू नकोस. मी प्रसाद. आम्ही थोड्याच वेळात पोहोचतोय. काळजी घे. जवळपास काही हत्यार असेल तर ते सेफ्टीसाठी जवळ ठेव. ओके मॅडम. फोन चालूच राहू दे. कट करू नकोस, श्रुतीने तिला सांगितले. इतक्यात दरवाजा तुटल्याचा आवाज श्रुतीला आला. गंधिता, श्रुती जोरात ओरडली. आता पुढे. शौर्य फास्ट प्लीज. शौर्यही जोरात गाडी पळवत होता. प्रसाद आणि श्रुती एकाच वेळी हॉस्पिटलला पोहोचले. श्रुतीने पटकन गाडीतली गन काढली आणि ती गाडीतून खाली उतरली. शौर्य, मी येईपर्यंत गाडीतून उतरू नका. गाडी लॉक ठेवा, बोलून ती निघूनही गेली होती. देवा, 7व्या महिन्यात का नाही डिलिव्हरी होत? हिचं टेन्शन घेऊन घेऊन माझी हालत खराब झाली आहे. शौर्य पोट धरून घाईत पळणाऱ्या श्रुतीला पाहत बडबडला. बाईक जवळजवळ तिथेच फेकून प्रसाद तिला हॉस्पिटलच्या दिशेने पळताना दिसला. प्रसाद, श्रुतीने त्याला जोरात हाक मारली. तोही लगेच थांबला. हॉस्पिटल नाही, मागच्या बाजूला हॉस्टेल आहे, तिथे आहे ती. तोही हॉस्पिटलच्या चढलेल्या पायऱ्या उतरून हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला पळाला. श्रुती ही जमेल तसं पोट धरून पळत होती. गंधिता बेडखाली लपून बसली होती. रूम छोटीशी होती, त्यामुळे त्यांना गंधिताला शोधायला फार वेळ लागला नाही. बेड खालून गंधिताचे केस धरून त्यातल्या एकाने तिला ओढून बाहेर काढलं. सोड, सोड मला, गंधिता ओरडत होती. ती कुठे आहे ते सांग, सोडतो तुला. कोणती? मला माहीत नाही. तुला माहीत नाही? तो एका हाताने तिचा चेहरा पकडत म्हणाला. तसं गंधिताने तिच्या हातात असलेली सीझर त्याच्या पोटात खुपसली. तसा तो जोरात ओरडत तिच्यापासून बाजूला झाला. गंधिता पळायला गेली तर त्यातल्याच एका दुसऱ्याने तिला पकडलं. काय ग ए, खूप मस्ती चालली आहे तुला, म्हणत त्याने तिला धरून भिंतीवर आपटले. तसं गंधिताचं डोकं फुटलं आणि त्यातून रक्ताची धार लागली. सांग, ती कुठे आहे? तो आता तिचा गळा पकडून दाबत म्हणाला. कोण ती? मला माहीत नाही, ती दबक्या आवाजात बोलत होती. खूप माज आलाय ना तुला? त्या बाईच्या जीवावर उड्या मारतेस ना? थांब, तुझा हा माज उतरवतो एका क्षणात, बोलतच त्याने तिच्या टॉपची बाही फाडली. नाही, सोड मला. त्याने आता तिचं तोंड दाबून धरलं. सुटकेसाठी तिची धडपड सुरू होती. तिने त्याच्या पोटात लात मारली तसं त्याने रागात तिच्या कानाखाली मारली. त्याचा हात इतक्या जोरात तिला लागला होता की तिचा ओठ फुटून आता रक्त वाहू लागले. पुन्हा त्याने तिचे केस पकडले. शेवटचं विचारतोय तुला, ती कुठे आहे ते सांग. मला नाही माहीत, तू कोणाविषयी बोलतेस ते? प्लीज मला जाऊ दे. गंधिता रडत रडत त्याच्या हातापाया पडत होती. बोल मग, तो तिला भिंतीवर दाबत म्हणाला आणि मागून प्रसादने त्याच्या पेटात लात घातली आणि त्याचे केस धरून त्याला ओढून बाजूला केलं. आता प्रसाद आणि त्याची मारामारी सुरू झाली. श्रुतीला पोटामुळे जास्त जोरात पळता येत नव्हते. ती धापा टाकत कशीबशी हॉस्टेलच्या जिन्याजवळ पोहोचली होती. रणदिवे सरही आता पोहोचले होते. श्रुती, काही त्रास होतोय का तुला? सर, मला काही होत नाही, गंधिताला वाचवा आधी. हो म्हणत तेही पळत वर गेले. श्रुतीने एक दीर्घ श्वास घेऊन सोडला आणि ती आता हळूहळू जिना चढून वर जाऊ लागली. प्रसाद त्याला मारत होता तसं त्याच्या पोटात सीझर खुपसली होती. त्याने प्रसादचा पाय पकडला. प्रसादने त्याच्या तोंडावरही लाथा मारल्या. तोपर्यंत रणदिवे सर पोहोचले. प्रसाद आणि रणदिवे सरांनी त्या दोघांनाही जेरबंद केले. तोपर्यंत श्रुती धापा टाकत वर गंधिताच्या रूमजवळ पोहोचली होती. श्रुतीला पाहताच गंधिता धावत जाऊन श्रुतीला बिलगली आणि जोरजोरात रडू लागली. मॅडम, तुम्ही वेळेत आला नसता तर आज पुढे, तिला बोलवेना. तिची अवस्था पाहून सगळं कळत होतं. निघताना रणदिवे सरांनी पोलीस स्टेशनला फोन करून इन्फॉर्म केलं होतं. त्यामुळे नाईट ऑफिसर शिर्के काही कॉन्स्टेबलसोबत सिटी हॉस्पिटलला पोहोचले होते. त्या दोघांना इन्स्पेक्टर शिर्केच्या हाती सोपवण्यात आलं. त्याआधी पोटात सीझर लागलेलं आरोपीला टाके घालण्यात आले आणि त्या दोघांना घेऊन शिर्के पोलीस स्टेशनला निघून गेला. श्रुतीने सांगितलं होतं तरीही शौर्य गाडीतून उतरून तिच्या मागे गेला होता. श्रुती गंधिताचं सांत्वन करत होती. धोका टळलाय आता, घाबरायची गरज नाहीये, मी आहे ना, श्रुती तिची समजूत घालत होती. गंधिताला सध्या मेन वॉर्डच्या हाती सोपून तिची काळजी घ्यायला सांगून सगळे आपापल्या घरी निघून गेले. प्रसाद घरी पोहोचला तर प्रिया अजूनही त्याची वाट बघत बाल्कनीत उभी होती. तो येताच तिने जेवण गरम करायला घेतलं. दोघेही जेवायला बसले. दिवसभर दोघेही उपाशीच होते. काही वेळापूर्वी जाताना त्याने दिलेला गजरा प्रियाने केसात माळला होता. जेवताना दोघेही शांत शांतच होते. जेवण प्रिया किचनमधलं आवरत होती. प्रसाद अजूनही डायनिंग टेबलजवळ बसला होता की त्याचा फोन वाजला. श्रुतीचा फोन होता. बोल श्रुती. प्रसाद, रणदिवे सर आणि परिणीतीला कॉलवर घे. हो घेतो म्हणत त्याने रणदिवे सरांना फोन केला. त्यांनी लगेच फोन रिसीव्ह केला पण परिणीती मॅडम फोन रिसीव्ह करेनात. कुंभकर्ण झोपलाय वाटतं, रणदिवे सर हसत म्हणाले. सर, ती लहान आहे अजून, प्रसादही लगेच बोलला. इतक्यात परिणीतीने फोन रिसीव्ह केला. हा सर, बोला ना. अगं मी नाही, श्रुती मॅडमना बोलायचंय. हां मॅडम, बोला ना. उद्या आपल्याला कोर्टात हजर राहायचंय. उद्या लीड प्रसाद करेल. सर, उद्या काही घातपात होण्याची शंका आहे, सो म्हणून प्रसादला लीड करायला सांगते. प्रसाद, काहीही झालं तरी उद्या कोणत्याही परिस्थितीत आरोपी कोर्टात पोहोचले पाहिजेत. हवं तर परिणीती तुझ्यासोबत राहील. मी आणि सर मागच्या गाडीत असू. पण श्रुती, तू काय येतेस? तू डायरेक्ट कोर्टात हजर झालीस तरी चालेल. नाही सर, तसं नाही करता येणार. केस माझ्या अंडर आहे ही. मॅडम, मी तुमच्यासोबत राहीन, मी तुम्हाला प्रोटेक्ट करेन, परिणीती मध्येच बोलली. कोण कोणाला प्रोटेक्ट करेल? रणदिवे सर परिणीतीची खेचत म्हणाले. हां, म्हणजे मॅडम कायम आपल्या सगळ्यांना प्रोटेक्ट करतात. बरं, मी काय म्हणाले ते कळलं ना सगळ्यांना?
हो श्रुती, पण ते हॉस्पिटलचं काही कळलं नाही. सोडा ना सर ते. सर, ती आपल्याला काही सांगणार आहे का? ती अशीच आहे, प्रसाद म्हणाला. हो बाबा, तूच सांग समजावून. तू बेस्ट फ्रेंड आहेस ना तिचा. तुझं तरी ऐकते का बघ बाबा प्रसाद. शौर्यमध्ये श्रुतीचा फोन ओढून घेऊन म्हणाला. सर, ती कोणाचं कधीच ऐकत नाही. ऐकलं तर फक्त स्वतःच्या मनाचे ऐकते. प्रसाद हसत बोलला. माहिती आहे ना तुला, मग उद्याच्या केसवर कॉन्सन्ट्रेशन करा सगळ्यांनी. एक चूक आपल्याला महागात पडू शकते. डोंट वरी श्रुती, होईल सगळं ठीक, रणदिवे सर म्हणाले. कुंभकर्ण झोपला वाटतं. प्रशांत विचारत होता तसं मला, रणदिवे सर परिणितीची खेचत म्हणाले. ओ सर, मी जागीच आहे, सांगा ना. प्रशांत काय म्हणत होता माझ्याबद्दल? पण मी असं कुठे म्हणालो तो तुझ्याबद्दल विचारत होता म्हणून? तो तर केसबद्दल विचारत होता. सर जाऊ दे, मी झोपते बाबा. हो झोप तू, म्हणजे उद्या वेळेत हजर होशील आणि उद्या कोर्टात हजेरी लावायचे तर मेकअप थोडा कमी करा. श्रुतीने तिला टोमणा मारलाच. मॅडम, मला काहीच ऐकू येत नाहीये. बाय, उद्या भेटू म्हणत परिणितीने फोन कट केला. जाऊ दे ग श्रुती, तिला हौस आहे ना, करू दे काय करायचं ते. बरं, उद्याचं लक्षात ठेवा. बाय म्हणत श्रुतीनेही फोन कट केला आणि रणदिवे सरांनीही. प्रसाद मात्र विचार करत चेअरला टेकून बसला होता. प्रियाने त्याचं सगळं बोलणं ऐकलं होतं. तिच्या मनात त्याच्यावर संशय घेतल्यामुळे कुठेतरी तिला गिल्ट वाटत होतं. ती त्याच्याजवळ आली आणि त्याच्या केसातून हात फिरवू लागली. तिच्या केसातून हात फिरवण्याने प्रसाद विचारातून बाहेर आला. त्याने तिच्याकडे वळून पाहिलं. इट्स ओके म्हणत तो उठला आणि आत बेडरूममध्ये जाऊन झोपला. प्रियाही त्याच्या मागे बेडरूममध्ये गेली आणि लाईट्स ऑफ करून त्याच्या बाजूला झोपली. प्रसाद डोळे मिटून शांत पडला होता. प्रियाला मात्र काही केल्या झोप येत नव्हती. ती एक कुशी होऊन प्रसादला बाल्कनीतून येणाऱ्या मंद उजेडात निहाळत होती. प्रसाद तिच्याकडे वळला आणि त्याने तिला ओढून मिठीत घेतले. त्याने तिच्या ओठांचा ताबा घेतला आणि तो तिला डीपली किस करू लागला. तीही त्याला प्रतिसाद देत होती. काहीच वेळात कपड्यांचा अडथळा दूर झाला आणि दोघी एकरूप झाले. प्रसाद पुन्हा तिला मिठीत घेऊन शांतपणे झोपी गेला. श्रुतीही दमल्यामुळे शौर्याच्या मिठीत शिरून झोपी गेली. रणदिवे सर बायकोला मस्का मारत तिच्या बाहुपाशात विसावले. परिणिती मात्र प्रशांतची गोड स्वप्न पाहत झोपी गेली. उद्याचा दिवस सगळ्यांसाठी महत्त्वाचा होता. उद्या कोणतं संकट ओढावणार होतं ह्याची जराही कल्पना त्या सगळ्यांना नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच आवरून श्रुती खाली नाश्त्यासाठी आली. श्रुती, सुट्टी कधीपासून घेतेस? शौर्याने तिला विचारलं. शौर्य, ही केस सॉल्व्ह होऊ दे, मग पाहते. तसा मी सुट्टीसाठी अर्ज टाकलाय, तो अजून मंजूर नाही झालाय. बस कर आता, टेन्शनने माझा जीव जायची पाळी आली. शौर्य तिचा हात हातात घेत म्हणाला. शौर्य, नका काळजी करू, मला काही होणार नाही. श्रुती, काळ वेळ सांगून येत नाही ना. शौर्याला तिच्या काळजीने अन्नही गोड लागत नव्हतं. शौर्य, प्लीज नका इतकं टेन्शन घेऊ, बस ही केस फक्त. बरं चला, मला आज कोर्टात पोहोचायचं आहे, लवकर जाऊया. त्यानेही होकार भरला आणि नाश्ता करून दोघेही घरातून बाहेर पडले. काहीच वेळात श्रुती पोलीस स्टेशनला पोहोचली. बाकीचे सगळेही तिच्या मागोमाग एक एक करून हजर झाले. 11 वाजेपर्यंत कोर्टात पोहोचायचं होतं. शिंदे सरही लवकरच आले होते. श्रुती येताच ते स्वतः श्रुतीच्या केबिनमध्ये तिला भेटायला गेले. जय हिंद राज्याध्यक्ष मॅडम. जय हिंद बोलतच तिने मान वर करून पाहिलं. सर तुम्ही? हो, आजच्या केससाठी बेस्ट लक द्यायला आलोय तुला. ऑल क्लिअर? येस सर, पण टेन्शन तर आहेच ना. आरोपी व्यवस्थित कोर्टात पोहोचले म्हणजे झालं. काही करून मिसेस सरदेसाईंची निर्दोष मुक्तता झाली पाहिजे. तू लीड करतेस, मग का नाही होणार? शिंदे सर हसत म्हणाले. सर, मी एकटी नाही, माझ्या अख्ख्या टीमचं श्रेय आहे हे. त्या सगळ्यांशिवाय मी काहीच करू शकत नाही, तेही अशा अवघडलेल्या अवस्थेत असताना. बरं, तुझी 6 महिन्यांची लीव मंजूर झाली आहे. सर, इतक्यात कंटाळलात मला? अगं, तुला कोण कंटाळेल? तुझ्यासारख्या ऑफिसरची गरज आपल्या देशाला आहे. तुझ्यासारखं ह्या अवस्थेत काम करणं सहज सोपी गोष्ट नाही आहे. सर, पुरे माझं कौतुक, नाहीतर हरभऱ्याच्या झाडावर चढेन हा मी. श्रुती हसत म्हणाली आणि शिंदेसरही हसले. थोडंसं बोलून काळजी घे सांगून शिंदेसर निघून गेले. ठरल्याप्रमाणे प्रसाद आरोपींच्या व्हॅनमध्ये बसला. त्याच्यासोबत कॉन्स्टेबल नाईक, कांबळे, राणी आणि शेखावत मॅडम होत्या. मागच्या गाडीत श्रुती, रणदिवे सर, मोरे आणि परिणिती होते. गाड्या अर्ध्या रस्त्यात गेल्या असतील आणि प्रसादच्या गाडीवर गोळीबार झाला. कॉन्स्टेबल नाईक तरीही थांबले नाहीत. वेगाने गाडी ते पुढे घेऊन गेले. उत्तरादाखल प्रसादने आणि कॉन्स्टेबल कांबळे आणि राणीने गोळीबार केला. काहीही झालं तरी फॅन कोर्टाच्या आवारात थांबवायची. श्रुतीने ऑर्डरच तशी दिली होती. गोळीबाराचा आवाज ऐकून श्रुती आणि बाकीचे सगळे अलर्ट झाले. पुन्हा गोळीबाराला सुरुवात झाली. श्रुतीच्या गाडीचा टायर पंक्चर झाला होता. एक एक करून स्वतःला सावरत सगळे खाली उतरले. जेलपासून पुढचा सगळा रस्ता निर्जन होता. ज्याला जो आडोसा मिळेल त्या आडोशाला सगळे लपले. पुन्हा फायरिंगला सुरुवात झाली. परिणिती, श्रुती दोघीही एकत्र होत्या. प्रसाद पोहोचल्याचा फोन येईपर्यंत काहीही करून त्या सगळ्यांना इथेच थोपवून ठेवायचं होतं. मॅडम, आपलं काही खरं नाही, आज मरतोय वाटतंय. देवा, अजून माझं लग्न व्हायचंय रे. अजून नातवंड परतवंड खेळवायचे आहेत. इतक्यात जीव घेऊ नकोस. श्रुतीने डोक्यात हात मारून घेतला. हिथं चाललंय काय आणि हिला लग्न नातवंडाचं पडले. परिणिती, श्रुती रागात जवळजवळ ओरडलीस तिच्यावर. सॉरी मॅडम, पण हे लोक थांबायचं नावच घेत नाहीत. इतक्यात श्रुतीची नजर परिणितीवर निशाणा धरलेल्या एकावर गेली
आणि श्रुतीने परिणितीला धक्का मारून एका बाजूला पाडले आणि त्या समोरच्याच्या छातीवर गोळी झाडली. तसा तो खाली कोसळला. मॅडम. परिणिती, नजर सगळीकडे असायला हवी. गप्प बस आता आणि आवाजावर लक्ष ठेव. परिणितीने फक्त होकारात मान हलवली. श्रुती, सगळं ठीक? रणदिवे सरांनी तिला विचारलं. सगळे कानात ब्ल्यूटूथ घालून लपून बसले होते. हो सर, ऑल ओके. एक गाडी प्रसादच्या गाडीचा पाठलाग करत फायरिंग करत होती, पण प्रसाद आणि बाकीचेही स्वतःचा जीव वाचवत फायरिंग करत होते. प्रसादने पोलीस स्टेशनला शिंदे सरांना फोन करून सगळी परिस्थिती सांगितली आणि श्रुती आणि टीमच्या बचावासाठी एक्स्ट्रा फोर्स पाठवायला सांगितली. काहीच वेळात स्पेशल फोर्सची टीम श्रुती आणि बाकी सगळ्यांच्या रक्षणासाठी दाखल झाली आणि पुन्हा फायरिंगला सुरुवात झाली. ते लोक संख्येने जास्त होते. कुछ भी हो जाए, वो साली इन्स्पेक्टर आज छूटनी नहीं चाहिए, त्यांच्यातला एक जण म्हणाला. दोन्हीकडून फायरिंग सुरूच होती. रणदिवे सर श्रुती आणि परिणिती जवळ पोहोचलेच होते की त्यांच्या दिशेने फायरिंग झाली आणि रणदिवे सरांच्या पायाला गोळी लागली. श्रुतीने आणि परिणितीने त्यांना एका बाजूला ओढून घेतले. श्रुतीचं आता डोकंच फिरलं होतं. परिणिती, मला बॅकअप दे. मॅडम, पुढे नको जायला, नाही तर आज आपण इथेच शहीद होऊ, परिणिती घाबरत म्हणाली. हो, पोलीस स्टेशनला आपल्या नावाचा बोर्ड लागेल. शहीद परिणिती आणि श्रुती राज्याध्यक्ष. शहीद तर शहीद, पण ह्या चालल्यांना आज मी सोडणार नाही. श्रुतीने आता मागच्या बाजूने येणाऱ्या दोघांवर फायरिंग केली. श्रुती, इथून बाहेर पडायचं बघूया, रणदिवे सर कळवळत म्हणाले. सर, बाहेर पडलो तरी आपली गाडी पंक्चर आहे. अगं, पण ती फोर्स पोचली आहे ना. त्या आलेल्या फोर्समधलेही दोघेजण जखमी झाले होते. इतक्या श्रुतीला प्रसादचा फोन आला. तो आरोपींना घेऊन कोर्टात पोहोचला होता. सर, प्रसाद पोहोचला. आता इथून बाहेर पडायला हरकत नाही, एका झाडाच्या आड लपून श्रुती बोलत होती. पण पुन्हा फायरिंग झाली आणि श्रुती पुढे यायला गेली तशी तिच्या दंडाला गोळी चाटून गेली. श्रुती, एक माझं, इथून बाहेर पडूया. परिणितीने श्रुतीच्या दंडाला रुमाल बांधला. रक्ताची धार लागली होती. सर, मोरे कुठे आहे? माहीत नाही. परिणिती, तू सरांना घेऊन मेन रस्त्यावर पोच, मी मोरेला बघते. तिने फोन काढून मोरेला फोन केला. हॅलो मोरे, कुठे आहेस? मॅडम, तुमच्यावर. हो? श्रुती हळू आवाजात म्हणाली. मॅडम, मी झाडावर चढून बसलोय. मोरे, इथून बाहेर पडायचं आहे आपल्याला. मॅडम, अवघड आहे. त्या लोकांनी गराडा घातलाय आपल्याला. मोरे, बघताय काय? दिसेल त्याला जागेवर उडवा. हो मॅडम. अरे, फोर्स आली आहे ना? मॅडम, फोर्स पण कमी पडते. त्यांची हत्यारं आपल्यापेक्षा भारी आहेत. असू दे, तरीही आपल्याला इथून सुखरूप बाहेर पडायचं असेल तर आता घुसायचं. बाद झालं. रणदिवे सर ही पाय बांधून कसेबसे उभे राहिले. मॅडम, समोरच्या बाजूने दोघेजण पुढे येत आहेत. ओके मोरे, असंच लपून बसा आणि चोहीकडे नजर ठेवा. समोरून दोघेजण पुढे येत होतेच की रणदिवे सर आणि श्रुतीने निशाणा धरून त्या दोघांना उडवले आणि पुन्हा तिथल्या झाडीत लपून बसले. तिनेही आता न घाबरता 4 जणांना उडवले. एक एक करून वाट बघून लपून छपून त्यांची माणसं पुढे येत होती. शक्य तितकं मोरे आणि परिणिती फायरिंग करत होते. पण आता मोरेच्या पायालाही गोळी लागली आणि मोरे झाडावरून खाली पडला. कसंबसं श्रुतीने मोरेला उडून तिथल्या झाडीत आणलं. पोटामुळे तिलाही जास्त हालचाल करता येत नव्हती. परिस्थिती कंट्रोलमध्ये येत नव्हती म्हणून अजून एक स्पेशल फोर्स श्रुतीने बोलावून घेतली. काहीच वेळात स्पेशल फोर्स त्या ठिकाणी दाखल झाली. बस ते सगळे आता त्या झाडीत शिरले आणि दिसेल त्याला उडवत सुटले. काहीच वेळात त्यांच्यातले काही जण पळून गेले आणि बाकी बऱ्यापैकी सगळ्यांना श्रुती आणि टीमने यमसदनी धाडलं होतं. परिणिती सरांना आणि मोरेला घेऊन हॉस्पिटलला जा. आणि मॅडम तुम्ही? मी कोर्टात जाते. पण मॅडम, मला काहीही होणार नाही. एक गाडी रणदिवे सर आणि मोरेला घेऊन हॉस्पिटलला गेली आणि दुसऱ्या गाडीत श्रुती स्पेशल फोर्सच्या प्रोटेक्शनमध्ये कोर्टात गेली. आरोपी प्रत्यारोपाच्या फेरी झडत होत्या. दोन्हीकडचे वकील आपापली बाजू मांडत होते. धांगडे पाटील पुन्हा एकदा आरोपीच्या बाजूने कोर्टात उभा राहिला होता. सरकारी वकील प्रशांत देशमाने नवीन होता, तरीही तो त्याच्या परीने केस लढण्याचा प्रयत्न करत होता. धांगडे पाटील ह्या सगळ्यात मुरलेला आणि अनुभवी खिलाडी होता. काही वेळातच श्रुती कोर्टात हजर झाली. तिची आणि धांगडे पाटीलची नजर झाली. तिला सुखरूप कोर्टात आलेलं पाहून धांगडे पाटील थोडासा घाबरला. खिशातून रुमाल काढून त्याने चेहऱ्यावरचा घाम पुसला. जाफर आणि शकीनाने जबानी फिरवली होती. धांगडे पाटील त्यांना वाचवायला जो आला होता, पण श्रुतीच्या तावडीतून निसटणं इतकं सोपं नव्हतं. श्रुतीची सध्याची अवस्था पाहून कोर्टाने 15 मिनिटाचा ब्रेक घेतला. तिच्या हातातून अजून रक्त येत होतं. प्रसाद तिच्याजवळ आला. काय ग हे आणि बाकीचे? सगळं नंतर सविस्तर सांगते. प्रशांत देशमाने ही लगेच श्रुती होती तिथे आला. त्याने तिच्यासमोर पाण्याची बॉटल धरली. मॅडम, तुमच्या आरोपींनी जबानी फिरवली आहे, आता काय करायचं? मी असताना टेन्शन घेऊ नकोस, श्रुती चेहऱ्यावर हलकं असं आणत म्हणाली. तिथेच तिच्या हाताला तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली. देशमाने, 1 कप चहा सांगा. ओके मॅडम. आईला वकील आहे की कारकून तेच कळत नाही. एकतर सगळे एव्हिडन्स अजून ही बाई खिशात घेऊन फिरते. मला नुसता बुजगावना म्हणून उभा केलाय, देशमाने मनातल्या मनात बडबडला. थोड्याच वेळात देशमाने चहा घेऊन आला. तोपर्यंत श्रुती आरोपी होती तिथे गेली. काय मग, जबानी फिरवलीस? इतकं समजावून सांगून पण तुला जे करायचं तेच केलंस. श्रुतीने शकीना समोर मोबाईल धरला. त्यातला व्हिडिओ पाहून शकीना घाबरली. डर मत, ये कुछ नहीं करेगी, जाफर हसत म्हणाला.
तेरे बच्चे के साथ इसको भी मारूंगी, श्रुति हंसत म्हणाली. वो मेरा बच्चा नहीं है. पता नहीं ये औरत कहाँ कहाँ मुंह मार के आई है. जाफर तोंड फेरत म्हणाला. क्या बात कर रहा है, रुबीना तुझसे प्यार करती है और तू भी तो. ऐसी बाज़ार औरत से कोई प्यार नहीं करता, वो सिर्फ बिस्तर सजाने के लिए होती है. कमबख्त धोखेबाज, मेरी बहन के साथ धोखा करेगा तू. शकीना आता चांगलीच चौताळली होती. ए चल अंदर चल, मुंह बंद रख तेरा. कॉन्स्टेबल राणी आणि कॉन्स्टेबल नाईक त्या दोघांना उडून आत कोर्टात घेऊन गेले. पुन्हा कोर्टाच्या कामकाजाला सुरुवात झाली. धांगडे पाटीलने श्रुतीला प्रश्न विचारण्यासाठी पिंजऱ्यात बोलावण्याची परमिशन मागितली. श्रुती ही बिनधास्तपणे येऊन उभी राहिली. धांगडे पाटीलच्या प्रत्येक प्रश्नाला श्रुती चोख उत्तर देत होती. आता श्रुतीने प्रशांत करवी सगळे पुरावे कोर्टात सादर केले. जाफर आणि शकीना निशांत सरदेसाई यांचा मर्डर करतानाचा व्हिडिओ आणि त्या दोघांनीही जेलमध्ये दिलेला कबुली जबाब ह्याचे व्हिडिओ तिने कोर्टात सादर केले. धांगडे पाटील आता कोर्टाला ओरडून ओरडून सांगत होता की हे व्हिडिओ खोटे आहेत. श्रुतीने एक नजर शकीनावर टाकली आणि शकीनाने कोर्टात सगळ्यांसमोर ते व्हिडिओ खरे असल्याचं सांगितलं. काही वेळापूर्वी जाफर आणि तिच्यात वाद घालण्यात श्रुती यशस्वी झाली होती. रागाच्या भरात शकीनाने खून तिने आणि जाफरने कसा केला ते सांगितलं आणि याआधीही जाफर आणि तिने पैशासाठी असे अनेक खून केल्याचा कबुली जबाब कोर्टाला दिला आणि धांगडे पाटीलने डोक्यात हात मारून घेतला. सगळे पुरावे आणि आरोपीच्या कबुली जबाबावरून कोर्टाने मिसेस सरदेसाईंची निर्दोष मुक्तता केली आणि जाफर आणि शकीनाला आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली. कोर्टाची कारवाई इथे समाप्त केली जात आहे म्हणत जज साहेब उठले आणि निघून गेले. जाफर दात ओठ खात शकीनाकडे बघत होता. पागल औरत, ये भी नहीं समझ आया क्या उसने तुझे उस्काया था. उसकाने दो, मेरी बहन के साथ बेवफाई का यही अंजाम है. अब मैं मरूं या जीऊं मुझे कोई फ़र्क नहीं पड़ता, लेकिन तुझ जैसे हरामियों को तो उम्र कैद क्या फांसी की शिक्षा होनी चाहिए. उस दिन बाप ने नहीं बेचा होता तो कम से कम आज इज्जत की रोटी कमा के घर बार बसा के खुशहाल जिंदगी जीते. श्रुति जाफर आणि शकीना जवळ आली. मैडम, रुबीना का ख्याल रखेंगी ना आप. उसे अब उस गंदी नाली में वापस मत जाने दो, बचा लो उसको और उसके बच्चों को. बोलताना शकीनाच्या डोळ्यातून अश्रू गळत होते. टेंशन मत लो, रुबीना को जहाँ होना चाहिए वहाँ वो खैरियत से है. वो और उसका बच्चा दोनों भी सेफ रहेंगे. कितने दिन मैडम जी, हमारे आदमी उसे ढूंढ ही लेंगे. जाफर हसत म्हणाला. तो फिर जेल में बैठ के वो कहाँ होगी ये सोचते बैठना, श्रुतीही त्याला ॲटिट्यूडमध्ये म्हणाली. जाफर रागाने लालबुंद होऊन श्रुतीकडे पाहत होता. ले जाओ इन दोनों को, श्रुतीने ऑर्डर दिली. तसा प्रसाद आणि बाकीचे कॉन्स्टेबल त्या दोघांना तिथून घेऊन निघून गेले. कॉंग्रॅच्युलेशन्स ॲडव्होकेट प्रशांत देशमाने, श्रुती त्याला शेकहँड करत म्हणाली. मी नावाला आहे मॅडम, खरी बाजी तर तुम्ही मारलीत, तोही हसत म्हणाला. तुमचे आभार कसे मानू खरंच मला कळत नाहीये. मिसेस सरदेसाई श्रुतीच्या समोर हात जोडत होत्या. अहो आभार कसले मानतायत, आमचं कर्तव्य आहे गुन्हेगाराला शिक्षा देणे आणि निर्दोषांना न्याय मिळवून देणे. तुम्ही खरंच देव आहात माझ्यासाठी. तुमच्यामुळे आज माझी दोन्ही मुलंही सुखरूप आहेत. तुमचे हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. काळजी घ्या आता मुलांची आणि काही मदत लागली तर सांगा, कारण तुमची सगळी प्रॉपर्टी कायमसाठी सील झाली आहे. मुलं लहान आहेत. हो मॅडम, नक्कीच सांगेन. आता आधी घरी जाऊन मुलांना भेटते, कधी एकदा त्यांना पाहते असं झाले. हो थांबा, कॉन्स्टेबल कांबळे मॅडमना सुखरूप त्यांच्या घरी सोडा. पण मॅडम तुम्ही. मी मिस्टर देशमानेसोबत हॉस्पिटलला जाते. ओके म्हणून कॉन्स्टेबल कांबळे मिसेस सरदेसाईंना त्यांच्या घरी सोडायला निघून गेले. श्रुती डोळ्यावर गॉगल चढून निघालीच होती की धांगडे पाटील तिच्यासमोर येऊन उभे राहिले. काय मॅडम, आजचा झटका कसा होता, वाटलं नव्हतं आपली पुन्हा भेट होईल. काय आहे ना धांगडे पाटील, कुत्र्याचं शेपूट नळीत घातलं तरी ते वाकडंच असतं. त्यातलेच तुम्ही आहात. एक वेळ नळी वाकडी कराल पण स्वतः सरळ होणार नाही. आणि उरला प्रश्न आजच्या झटक्याचा, तर रस्त्यात येणाऱ्या काळ्या मांजरांना श्रुती घाबरत नसते. बोलून हसत श्रुती धांगडेसमोरून एटीत निघून गेली. धांगडे फक्त धुसफुसत जाणाऱ्या श्रुतीला बघत उभा राहिला. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.